विद्यार्थ्यांनो, मी स्मिता देशमुख आहे. आज आपण फॅक्टरायझेशन शिकणार आहोत. टेक्स्ट ॲनिमेशन मधील विषय. लहानपणी आपण प्रथम बोटांवर मोजायला शिकलो. परिणामी आपण बोटांवर विभाजने मोजू लागलो. जसजसे आपण मोठे होतो तसतसे संख्या मोठ्या होतात आणि आपल्या तंत्रे परिणामी सुधारतात. मोठ्या संख्येशी व्यवहार कसा करायचा हे आपल्याला शिकवण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्या घटकांचा वापर करणे. या प्रकरणात आपण बीजगणितीय असलेल्या पदावलींचे अवयव काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांचा अभ्यास करू. शिकण्याचे उद्देश. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल: नैसर्गिक संख्या आणि बीजगणितीय पदांचे अवयव. मूळ मूल्यांकन. सामान्य घटकांची पद्धत. पदांचे गट करून अवयवांकन. ओळख वापरून अवयवांकन. स्वरूपाचे घटक x+a, x+b. या धड्यातील सांकेतिक शब्द: नैसर्गिक संख्या, बीजगणितीय पद, मूळ संख्या, सामान्य घटक, गटबद्धता, ओळख, भागाकार, एकपदी, बहुपदी. नैसर्गिक संख्यांचे अवयव. एक संख्या ही दोन किंवा अधिक संख्यांचा गुणाकार असते, तर या प्रत्येक संख्येला दिलेल्या संख्येचा अवयव म्हणतात. दोन किंवा अधिक संख्यांचा एकत्रित गुणाकार करून संख्या बनवता येते. एकत्रित गुणाकार केलेल्या संख्यांना अंतिम संख्येचे अवयव म्हणतात. 45 ही संख्या लक्षात घेता अवयव खालीलप्रमाणे लिहिता येतात. पंचेचाळीस मध्ये आपण 1x45 चे अवयव काढू शकतो. 3x15, 5x9, 9x5, 15x3, 45x1. पंचेचाळीसचे अवयव 1, 3, 5, 9, 15 आणि 45 आहेत. म्हणून 3 आणि 5 हे 45चे मूळ अवयव आहेत. बीजगणितीय राशींचे अवयव. जेव्हा बीजगणितातील राशी दोन किंवा अधिक राशींचा गुणाकार म्हणून लिहिता येतो, तेव्हा या प्रत्येक राशीला दिलेल्या राशींचा अवयव म्हणतात. हे पद बीजगणितीय राशीतील अवयवांच्या गुणाकार म्हणून तयार होतात.
15-3 ही राशी विचारात घ्या. ही राशी आपण 15-3 वेगळे करू शकतो. ही राशी असल्याने या राशीसाठी आपल्याकडे असलेले अवयव 15 आहेत, त्यामुळे ते वाढवता येतात. त्या x साठी आपल्याकडे 2 पदे आहेत आणि साठी x समान आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे 3 आहे, घटक 3 x आणि y आहेत. पंधरा 3 ही राशी असल्याने आपल्याकडे किंवा चिन्ह आहे आणि त्या राशीतून घटक काढले जात आहेत. मूळ संख्या. एक मूळ संख्या म्हणजे 1 पेक्षा मोठी पूर्ण संख्या जी इतर पूर्ण संख्यांचा गुणाकार करून बनत नाही. पहिल्या काही मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23 आहेत. आणि जर तुम्हाला अधिकची आवश्यकता असेल तर आपल्याकडे मूळ संख्या चार्ट आहे. जर आपण इतर पूर्ण संख्यांचा गुणाकार करून ते बनवू शकलो तर ती एक संयुक्त संख्या आहे. येथे 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, 4 संयुक्त आहे म्हणजेच 2 गुणिले 2, 5 मूळ आहे, 6 संयुक्त आहे बरोबर 2 गुणिले 3, 7 मूळ आहे, 8 संयुक्त आहे बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2. नऊ संयुक्त आहे, 3 गुणिले 3 आणि असेच. घटक. घटक म्हणजे अशी संख्या ज्यांचा एकत्र गुणाकार करून दुसरी संख्या बनते. उदाहरणार्थ 2x 3 6. जिथे 2 आणि 3 हे 6 चे अवयव आहेत. उदाहरण 12 चे मूळ घटक कोणते आहेत? सर्वात लहान मूळ संख्येपासून म्हणजेच 2 पासून काम सुरू करणे चांगले आहे. चला तपासूया. 12 भागिले 2 बरोबर 6. होय, ती 2 ने भागली जाते. आपण पहिले पाऊल उचलले आहे. पण 6 ही मूळ संख्या नाही म्हणून आपल्याला आणखी पुढे जावे लागेल. पुन्हा 2 वापरून पाहूया. 6 भागिले 2 बरोबर 3. हे देखील काम केले आणि 3 ही मूळ संख्या आहे म्हणून आपल्याकडे उत्तर आहे 12 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3. होय, ते सामान्य घटकांची पद्धत. उदाहरण चला 3x प्लस अधिक 12 चे अवयव पाडूया. पद अपरिहार्य घटकांचा गुणाकार म्हणून लिहिल्यास आपल्याला मिळते 3x अधिक 12 बरोबर 3 गुणिले x कंसामध्ये अधिक दुसरा कंस 2 गुणिले 2 गुणिले 3. दोन्ही पदांचे सामान्य अवयव कोणते आहेत? सामान्य अवयव 3 घेतल्यास आपल्याला मिळते 3 गुणिले कंसामध्ये x अधिक 2 गुणिले 2 बरोबर 3 गुणिले कंसामध्ये x अधिक 4 बरोबर 3 कंसामध्ये x अधिक 4.
म्हणून 3x अधिक 12 ही पदावली 3 कंसामध्ये x अधिक 4 सारखीच आहे. आता आपण म्हणतो की 3 आणि कंसामध्ये x अधिक 4 हे 3x अधिक 12 चे अवयव पाडू शकतात. तसेच हे घटक अपरिवर्तनीय आहेत. आपण 6ab अधिक 12b या राशीचे अवयवीकरण करूया. 6ab अधिक 12b बरोबर कंसामध्ये 2 गुणिले 3 गुणिले a गुणिले b कंस बंद अधिक कंस सुरू 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले b कंस बंद कंसामध्ये a अधिक b सामान्य घ्या, आपल्याला मिळेल बरोबर 2 गुणिले 3 गुणिले b गुणिले कंसामध्ये a अधिक b. आपण सोपे करू शकतो. बरोबर 6b कंसामध्ये a अधिक b. म्हणून 6ab अधिक 12b बरोबर 6b कंसामध्ये a अधिक b. उदाहरण 3x चा वर्ग अधिक 6x चा वर्ग y अधिक 9xy चा वर्ग चे घटक काढा. उत्तर: जर तुम्ही दिलेली राशी वेगळी केली तर आपल्याला मिळेल 3x चा वर्ग अधिक 6x वर्ग y अधिक 9xy वर्ग बरोबर 3 गुणिले x गुणिले x अधिक 2 गुणिले 3 गुणिले x गुणिले x गुणिले y अधिक 3 गुणिले 3 गुणिले x गुणिले y गुणिले y. तीन गुणिले x आपण सामान्य घेऊ शकतो, म्हणून आपल्याला मिळेल 3 गुणिले x कंसामध्ये x अधिक आणखी एका कंसामध्ये 2 गुणिले x गुणिले y कंस बंद अधिक दुसऱ्या एका कंसामध्ये 3 गुणिले y गुणिले y कंस बंद. जर आपण सोपे केले तर आपल्याला मिळेल बरोबर 3x कंसामध्ये x अधिक 2xy अधिक 3y वर्ग म्हणून 3x वर्ग अधिक 6x वर्ग y अधिक 9xy वर्ग बरोबर 3x कंसामध्ये x अधिक 2xy अधिक 3y चा वर्ग. पदांचे गट करून अवयवीकरण. ax अधिक bx अधिक ay अधिक by ही पदावली पहा. तुम्हाला आढळेल की सर्व पदांना एकच सामान्य अवयव नाही, परंतु पहिल्या 2 पदांमध्ये x हा सामान्य अवयव आहे आणि शेवटच्या 2 पदांमध्ये y हा सामान्य अवयव आहे. अशा पदावलीचे अवयवीकरण कसे करायचे ते पाहू. पदांचे गट केल्यावर आपल्याला कंसामध्ये ax अधिक bx कंस बंद अधिक दुसऱ्या कंसामध्ये ay अधिक by
कंसामध्ये ax अधिक bx कंस बंद अधिक कंस सुरू ay अधिक by कंस बंद बरोबर x. कंसामध्ये a अधिक कंस बंद अधिक y कंसामध्ये a अधिक b कंस बंद कंसामध्ये a अधिक b कंस बंद सामायिक मिळतात. म्हणजे आपल्याला बरोबर कंसामध्ये a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये x अधिक y. ax अधिक bx अधिक ay अधिक by ही पदावली आता त्याच्या अवयवांच्या गुणाकार म्हणून व्यक्त केली जाते. घटक कंसामध्ये a अधिक b आणि x अधिक y आहेत जे कमी करता येत नाही. वरील राशींचे अवयवीकरण दुसऱ्या पद्धतीने करता येते, जसे की ax अधिक ay अधिक bx अधिक by बरोबर कंसामध्ये ax अधिक ay कंस बंद अधिक दुसऱ्या कंसामध्ये bx अधिक by कंस बंद. a आणि b हे सामान्य पदे काढा म्हणजे आपल्याला मिळते बरोबर a कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आत x अधिक y अधिक b कंसाच्या आतमध्ये x अधिक y बरोबर a x अधिक y अधिक b x अधिक y. प्रत्येक गटातून सामान्य घटक काढून बरोबर x अधिक y दुसऱ्या कंसामध्ये a अधिक b. लक्षात घ्या की क्रम वगळता घटक समान आहेत. तर पुनर्गठन म्हणजे काय? दिलेल्या राशीच्या पदांचे योग्यरित्या गटीकरण केले आहे जेणेकरून त्यांच्यात एक सामान्य घटक असेल, जेणेकरून गुणाकार करून त्या गटांमधून सामान्य घटक काढणे सोपे होईल. उदाहरण 6ab वजा b चा वर्ग वजा 2bc अधिक 12ac चे अवयव पाडा. उपाय. चरण 1. सर्व पदांसाठी कोणतेही सामान्य घटक आहेत का ते तपासा. अर्थातच एकही नाही. चरण 2. पहिल्या 2 पदांचे पुनर्गठन करता आपल्याकडे 6ab वजा b चा वर्ग बरोबर b कंसामध्ये 6a वजा b लक्षात घ्या की तुम्हाला पदावळीतील शेवटच्या 2 पदांचा क्रम 12ac वजा 2bc असा बदलावा लागेल. अशा प्रकारे 12ac वजा 2bc बरोबर 2c कंसामध्ये 6a वजा b. चरण 3. 1 आणि 2 एकत्र करून सामान्य घटक कंसामध्ये 6a वजा b काढल्याने आपल्याला बरोबर 6a वजा b दुसऱ्या कंसामध्ये b अधिक 2c मिळतील. म्हणून 6ab वजा b2 वजा 2bc अधिक 12ac चे अवयव 6a वजा b आणि b अधिक 2c आहेत. ओळखी वापरून अवयवीकरण. आपल्याला माहित आहे की a प्लस b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग a वजा b चा वर्ग a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग a अधिक b a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग ही बीजगणितीय ओळखी आहेत. जर दिलेली पदावली विशिष्ट ओळखीच्या RHS उजव्या बाजूला स्वरूपात असेल तर आपण
अवयवीकरणासाठी या ओळखी वापरू शकतो. चला काही उदाहरणे पाहूया. उदाहरण: एक्स वर्ग अधिक 10x अधिक 25 चे गुणाकार करा. उत्तर: दिलेल्या पदावलीमध्ये 3 पदे आहेत आणि पहिले आणि तिसरे पद पूर्ण वर्ग आहेत. म्हणजे x वर्ग आणि 25 5 चा वर्ग. तसेच मधल्या पदांमध्ये धनचिन्ह आहे. यावरून असे सूचित होते की ते a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग स्वरूपात लिहिले जाऊ शकतात. म्हणून x वर्ग अधिक 10x अधिक 25 बरोबर x वर्ग अधिक 2 x एका कंसामध्ये x एका कंसामध्ये 5 अधिक 5 चा वर्ग. आपण त्याची तुलना a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग शी करू शकतो, जो नंतर a अधिक b चा वर्ग च्या LHS च्या बरोबरीचा आहे. येथे a बरोबर x आणि b बरोबर 5. आपल्याकडे x वर्ग अधिक 10x अधिक 25 बरोबर x अधिक 5 चा वर्ग बरोबर x अधिक 5 x अधिक 5 आहे. उदाहरण 2: 25p वर्ग वजा 49q वर्गचे अवयव पाडा. उपाय: आपल्याला आढळते की ही पदावली 2 पूर्ण वर्गांमधील फरक आहे. म्हणूनच पदावली a वर्ग वजा b वर्गच्या स्वरूपात आहे. म्हणून ओळख a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b लागू करता येते. म्हणून आपल्याला मिळते 25p वर्ग वजा 49q वर्ग बरोबर 5p चा वर्ग वजा 7q चा वर्ग. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b a वजा b हे सूत्र लागू केल्याने आपल्याला मिळते बरोबर 5p अधिक 7q दुसऱ्या कंसामध्ये 5p वजा 7q बरोबर 5p अधिक 7q एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 5p वजा 7q. म्हणून 25p वर्ग वजा 49q वर्ग बरोबर एका कंसामध्ये 5p अधिक 7q आणि दुसऱ्या कंसामध्ये 5p वजा 7q. x अधिक a एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b या स्वरूपाचे घटक. सर्वसाधारणपणे x वर्ग अधिक px अधिक q या प्रकारच्या बीजगणितीय राशीचे अवयवीकरण करण्यासाठी आपल्याला q चे म्हणजेच स्थिर पद a आणि b हे 2 घटक आढळतात, जसे की p बरोबर q आणि a अधिक b बरोबर p. मग पद x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस बंद x अधिक ab किंवा x वर्ग अधिक ax अधिक bx अधिक ab किंवा x एका कंसामध्ये x अधिक a अधिक b कंसामध्ये x अधिक a किंवा कंसामध्ये x अधिक a आणि कंसामध्ये x अधिक b होते. जे आवश्यक घटक आहेत.
उदाहरण 4x वर्ग अधिक 20x वजा 96 चे अवयव पाडा. उपाय. 4 हा सर्व पदांचा सामायिक अवयव आहे असे आपल्याला आढळते. म्हणून 4x वर्ग अधिक 20x वजा 96 बरोबर 4 आणि चौकोनी कंसामध्ये x वर्ग अधिक 5x वजा 24 बरोबर. आता x वर्ग अधिक 5x वजा 24 विचारात घ्या. x हे x वर्ग अधिक 8 चे पासून सामायिक आहे आणि वजा 3 हे 3x वजा 24 पासून सामायिक आहे असे समजा. म्हणजे आपल्याला मिळेल बरोबर x कंसामध्ये x अधिक 8 वजा 3 कंसामध्ये x अधिक 8. आता आपण x अधिक 8 हे सामायिक आहे असे समजतो तर मिळेल बरोबर x अधिक 8 एका कंसामध्ये आणि x वजा 3 दुसऱ्या कंसामध्ये. म्हणून 4x2 अधिक 20x वजा 96 बरोबर 4 एका कंसामध्ये x अधिक 8 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 3. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. संख्या ही 2 किंवा अधिक संख्यांचा गुणाकार आहे ज्याला दिलेल्या संख्येचे अवयव म्हणतात. बीजगणितीय पदावली 2 किंवा अधिक पदावलींचा गुणाकार म्हणून लिहिता येते आणि नंतर या प्रत्येक पदावलीला त्या पदावलीचे अवयव म्हणतात. a अधिक b एका कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसामध्ये बरोबर a वर्ग वजा b वर्ग. बीजगणितीय ओळखी आहेत. कंसामध्ये a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. a अधिक b एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. x वर्ग अधिक bx अधिक q प्रकारच्या बीजगणितीय पदावलीचे अवयवीकरण केल्यास आपल्याला q चे a आणि b q चे a आणि b असे 2 अवयव मिळतात.